अरे जय जय गुणवंत भावांनो, मी तुमचा भाऊ कृष्ण. आम्ही चाललोय पौर्णिमा निमित्त लाखनवाडीला. चौकात आलो तर आपले भाऊ सारे गेमच खेळत होते. तेवढ्यात आपली गाडी आली. तुमचा भाऊ बसला गाडीत आणि आम्ही निघालो रस्त्याने. हाय आपला जयेश दादा, याचा जो वाढदिवस होता. मग यांनी बाबाला गुलाबाचा हार घेतला. हार कसा बनला कमेंट मध्ये नक्की सांगा. हार घेतल्यावर निघालो आम्ही रस्त्यानं. आलोय पंपावर पेट्रोल टाकलं, पण पेट्रोलला काकांना पेट्रोल जरासं जास्त टाकून दिलं. मग निघालो भावांना आम्ही 120च्या स्पीडने लाखनवाडी जायला. मग आपल्या महाराजनं बाबासाहेबासाठी एक गाणं म्हटलं ना भाऊ. समाजाला घडविले. मग आम्ही तिघं बी चालू झालो ना. पहा मग आता इंतजार की हदली अब हो चुकी है, आज खबर बनी है, आज महफिल सजी है, आज तेरी कमी है, आज देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए. गाणं सरलं डायरेक्ट लाखनवाडीत पोचलो. आल्या सारखं दर्शनाला गेलो. इतकी गर्दी नव्हती पण बरीच गर्दी होती. दर्शन घेतलं बाबासाहेब, निघालो आम्ही मागच्या गेटनं बाहेर जायसाठी. मागच्या साईडला या पौर्णिमेला नवीन फोटो लावला बाबाचा. फोटो लय भारी लावला कडे. मग आलोय वाडीच्या मंदिरात. वाडीच्या मंदिरात तर फुल मैफिल बसली होती. मग आम्ही बसलो मैफिल मध्ये. गजूभाऊ गाणं म्हणत होते, लय भारी गाणं. म्हटलं ऐका गाणं. पण इंगडे मामाली पिठी वजन तोड नाही कडे. हा, रातभर वजन केलं. सकाळ झाली. डायरेक्ट सकाळची आरती बत्ती झाली. आता सेकंड पार्ट मध्ये भेटी. जय जय गुणवंत भावांनो.